बीडमध्ये अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. हातातोंडाशी आलेला घास गेला. आता जगावं कसं असा प्रश्न बीडमधले शेतकरी विचारतायत. इथल्या महिला शेतकऱ्यांशी संवाद साधलाय एबीपी माझानं. पाहूया. जे उरले सुरलेलं पीक आहे तेच पीक कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांकडून केला जातोय. सध्या मी एका सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे. हे सोयाबीन जर पाहिलं तर अक्षरशः पूर्णपणे काळवंडलेलं दिसून येत आहे आणि जे उरलेलं सोयाबीन आहे तेच काढण्याचा प्रयत्न इथल्या महिला शेतकऱ्यांकडून होतोय. नेमका पाऊस कसा होता, आता या सोयाबीनचा नेमका उपयोग काय, मावशी काय झालं बरं, नेमकं पाऊस कसा झाला होता, काय झालं कसं झालं? सारा ही गेलं ना ह्याच्यात कापूस. आता मग काय कसलं तरी उत्सक राहिलेलं काढावं लागेल का नाही आम्हाला? हो, मग आता उघाड आहे 2 दिवस म्हणून म्हणलं काढून घ्यावा. आता काय देतंय का नाही सरकार आम्हाला काही? हो, त्याचा काय उपयोग होईल? आता काय उपयोग नाही होईल, पण आम्हाला वाटतंय ना काहीतरी उत्सक तरी होईल ना काहीतरी. आमची आशा शेतकऱ्याची कशी तरी उलसिक आशा पाहिजे ना आम्हाला. काय करा आता, मराव का? ह्याला खर्च काय 25-25, 30-30 हजार खर्च आला 2 एकरला. मग आता हे खर्च बी निघतोय का नाही निघतोय? हा, कमीत कमी अर्धा तरी शेतकऱ्यांनी दिलं, सरकारने दिलं तर आम्हाला अर्धा तरी म्हणायचं कसं त्याच्यातच समाधान. मग काय दुसरं? बरं, हे क्षेत्र नेमकं किती आहे आणि या क्षेत्रातून सोयाबीन किती झालं असं तुम्हाला? ह्याच्यातून सोयाबीन आम्हाला मग 40-40 हजाराची सोयाबीन होती एक एकर मध्ये, 80 हजाराची होती. ते यंदा 20 हजाराची होणार नाही, अर्ध्याला अर्ध सुद्धा होते का नाही. आणि जे उरले सुरलेलं पीक आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न या इथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय. मायबाप सरकारनं या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि काही का असे ना अशी मदत द्यावी, अशी याचना जी आहे ती इथले शेतकरी करताना दिसून येतात. सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, एबीपी माझा, बीड.